हॅलो जयासी वाटे मोक्ष व्हावा तयाने सद्गुरु करावा सद्गुरु विन मोक्ष भेटे ऐसे कल्पांती घडे ना ऐसे कल्पांती घडे ना पुढेच काय भगवान त्रिकोटेश्वर यात्रेच्या महोत्सवाच्या निमित्तानं दोन भजनीचा कार्यक्रम आपल्या पुण्य पावन भूमीमध्ये रात्रपासून चालू आहे. खरंच आम्हालाही वाटत गेलं बऱ्याच गावात आम्ही भजनाला जाता बऱ्याच गावात भजनाला गेल्या पण एवढी पब्लिक कुठेही बघली नाही. आणि दुसरी बाजू ते पाणी आलं म्हणून बरीच पब्लिक फुटली कमी झाली. महाराज असो जेवढे काही कमीच का होईना आपल्या गावामध्ये खरंच रत्नपारखी माणसं आम्हाला बघायला भेटले हे आमचं परम भाग्य म्हणावं. या उद्देशानं हा सुंदर असा भजनाचा योग आहे आणि एक पारा येईल दोन दोन पारे येतील जे काही सेवा होईल सुंदर अशी सेवा आम्हाला करायची आहे. सेवा करत असताना महाराज सांगतात जयासी वाटे मोक्ष व्हावा तयाने सद्गुरु करावा सद्गुरु विन मोक्ष भेटे ऐसे कल्पांती घडेना. प्रत्येक माणसाला प्रत्येक जीवाला या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर वाटते येरी वाटो की न वाटो पण भजनापुढी बसल्यानंतरी वाटते खरंच मोक्ष भेटाव. होय भजण्यालाही वाटते माणसालाही वाटते ऐकताना येरी भेटल न भेटल सगळ्यालाच भेटल असं काही नाही. महाराज हजारो में एक लाखो में एक असं लाखामध्ये एखादा विरळ असू शकतो पण तुमची आमची धावपळ तेवढीच वेगानं असली पाहिजे की खरंच मला सुद्धा भेटलं पाहिजे. आणि भेटण्यासाठी तुमचा आमचा मनुष्य जन्म प्राप्त झाला. तुम्ही आम्ही पाठीमाग फार लई फिरून 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 या मनुष्य जन्माला प्राप्त झालो आणि या मनुष्य जन्माला प्राप्त झाल्याच्या नंतर आम्हाला पुनरुपी मरण पुनरुपी जन्म या 184च्या फिरक्यातून आता तरी निघून जायचं आहे. ही शेवटची पाळी आहे आणि ही शेवटची पाळी चुकवायची असेल तर महाराज सांगतात जयासी वाटे मोक्ष व्हावा तयाने सद्गुरु करावा. या जीवाला सद्गुरु नावाच्या धनी लागतो आणि या जीवाला जोपर्यंत आम्ही धनी करून घेत नाही जोपर्यंत आम्ही या जीवाला धनी करून घेत नाही गुरु मंत्र घेत नाही तोपर्यंत आम्हाला मोक्षाची प्राप्ती होत नाही. आमच्या जीवाला धनी लागतो आणि जोपर्यंत आम्हाला धन्याची ओळख होणार नाही आम्ही धनी करून घेणार नाही तोपर्यंत आमचं कसं होते की काय होते की धुगधुगीमध्येच राहते. असं होऊ नये त्यासाठी महाराज सांगतात वेळ कमी आहे. गवळण झाली देवदत्ता चालय झाली 8:30ला सुरू झाले 9:30ला बंद करायला चांगले सोयरेने. फक्त एका मिनिटाने बोट वरी करत जा म्हणजे काय होते ते 1 मिनिट आम्हाला तोडायला लागते है की नाही. जे तुम्ही दिलेली सांगड रात्रपासून 1 तासाची आहे त्याच 1 तासामध्ये जास्तीत जास्त आम्हाला सेवा कशी देता येईल याच्याकडे माणूस असेल म्हणून महाराज सांगतात सोडून विश्वरूपाचा पतिव्रतेचा धर्म आमुचा आहे गड्या रे छा. एवढा असून काय करावं करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान
करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया मधुकरराव ते विचार निश्चय विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान करूया अमर पदाचे ध्यान सत्य विचार निश्चय विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान करूया अमर पदाचे ध्यान अष्टप्रहार नाम स्मरण करूया उन्मन होऊन करूया उन्मन होऊन अष्टप्रहार नाम स्मरण करूया उन्मन होऊन करूया उन्मन होऊन साहेबराव नाम स्मरण करूया उन्मन होऊन करूया उन्मन होऊन म्हणून महाराज आम्हाला नामस्मरण करत असताना सत्य विचार निश्चय आणि विश्वास हा कुठेतरी ठेवावाच लागतो. जसं आम्ही ज्या वेळेस सद्गुरु धनी जीवासाठी करण्यासाठी आम्ही जाता त्यावेळेस म्हणता तन मन धन सद्गुरु पायी अर्पण. तिथं सगळं अर्पण केलं करताना केलं महाराज तन मन धन सद्गुरु पायी अर्पण केलं तरी बी म्हणजे गहू भिजालेत. दूधवाल्याची अडचण ते म्हणाले मो पोरग दूध नेना म्हणाले. आता काय उरलंय तन मन धन अर्पण केले काय उरलंय काय महाग उरलो माझा मी एकला उरलो माझा मी एकला कोणी नाही मजला संगे मजला मीच नित्य पाहतो. आता ती अवस्था व्हावं लागते ते केव्हा होईल इथं दुधात पाणीच घालणं सर आले आमच्या दूधवाली काही सांगाव महाराज लय गंमत आहे हो दूधवाल्याची. एका दूधवाल्याचे गहू भिजून गेले चांगलं झालं हे राय म्हणलं की आनंद मामा हे राही ना यायला आज बरोबर आणलं काल सांगूनच आणलं टन त्याचा पटला म्हणून सत्य विचारणीचे विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान करूया अमर पदाचे ध्यान शुद्ध लक्षणी
क्षमा शांती घेता भेटे परदैवीचा दाता भेटे परदैवीचा दाता अहो दया क्षमा शांती घेता भेटे परदैवीचा दाता भेटे परदैवी अहो जन्म मरणाची हरली चिंता कैवल्याचे सुख भोगतात कैवल्याचे सुख भोगतात भेटे परदैवीचा दाता भेटे परदैवीचा दाता म्हणून महाराज सांगतात दया क्षमा शांती घेता दया क्षमा शांती तेथे आहे देवाची वस्ती तिथं देवाची वस्ती आहे महाराज आणि त्या वस्तीला तुम्हा आम्हाला जाण्यासाठी हाक आहे आणि ही हाक आमची खरंच तिथपर्यंत जाते काय आणि जाण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे आणि ही जर आमची हाक तिथपर्यंत खरंच गेली तर जन्म मरणाची हरली चिंता कैवल्याचे सुख भोगत तिथलं सुखच आहे महाराज मग त्या सुखाचा काही पारच नाही मग इकडं काही या खटक्यामध्ये अडकायचं कामच नाही म्हणून महाराज सांगतात अहो जन्म मरणाची हरली चिंता कैवल्याचे सुख भोगतात कैवल्याचे सुख भोगतात सोडून विश्वरूपाचा पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्या रे पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्या रे माणसं आम्हाला इमानदार भेटतात 1 रुपया सुद्धा ठेवून आलेत आनंद भाऊ 1 रुपया सुद्धा द्यारीत किती इमानदार माणसं म्हणा 1-2 रुपये आम्हाला आगाव सांगावं लागते दुसऱ्या गावात इथं बरोबर यालो म्हणून पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्या रे माणसं अशी नाव सांगल्या सोपं नाही असो चूक भूल असेल ती पदरात घेसाल हीच अपेक्षा अजून एक वेळेस आहे पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजन बळाच्या वतीने पतिव्रतेचा धर्म आमचा आहे गड्या रे करूया गुरुनामाचे ध्यान करूया अमान हरती ताप सडून गेले त्रिविध तापत सडून गेले त्रिविध ताप या नामान हरती ताप सडून गेले त्रिविध तापत सडून गेले त्रिविध ताप आनंद नामी करिता तप हे होई मोक्ष सुखाचं तप हे होई मोक्ष सुखाचं सोडून विश्वर धर्म आमचा आहे गड्या रे छा
स्वात्म सुखाचा सांगता पार अमृताउनी निज सार अमृताउनी निज सार स्वात्म सुखाचा सांगता पार अमृताउनी निज सार अमृताउनी निज सार ज्याने साधिलाय भाग्यवान नर सांगून गेले खुशाल गिरत सांगून गेले खुशाल ज्याने साधिलाय भाग्यवान नर सांगून गेले खुशाल गिर सांगून गेले खुशाल सोडून विश्वरूपाचा मान सोडून विश्वरूपाचा पतिव्रतेचा अहो धर्मामुचा आहे गड्या रे छान खरंच आहे गड्या रे छान करूया गुरुनामाचे ध्यान करूया सतनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया गुरुनामाचे ध्यान करूया